या युवी, या 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 महिनाभर कोणाला कुठे पाठवतोयस? कुणाशी बोलत होतास? मित्राची आई ती आजारी आहे आणि ती गावी असते ना, आणि हा इथे असतो कामाला, तर जातच नव्हता. म्हणत होता पैशांचं कसं होणार वगैरे. म्हटलं पैशांचं मी बघतो, तू माझ्यावर सोड, पण आई आजारी आहे ना, तिथे गावी आहे ना. म्हटलं आईसोबत तू टाइम स्पेंड कर, म्हणून त्याला म्हटलं तर महिनाभर दिसू नकोस म्हटलं. मग जवळचा मित्र आहे ना. खरंच? खरंच म्हणजे काय, तुझा काय विश्वास नाही की काय माझ्यावर काकू? नाही नाही, म्हणजे तसं नाही. लोकांची परिस्थिती बघून वाईट वाटतं रे. असं वाटतं आपल्याला देवाने खूप दिलंय, आपण ना देवाचे आभार मानायला हवेत. मी जरा पण काय रे युवराज, परत कोणाच्या हाती लागलास तर सोडणार नाही असं कोणाला म्हणालास? कारण तो ऐकतच नव्हता. पैसेही म्हणतो नको पाठवूस आणि ऐकतही नाही. त्यामुळे मी त्याला म्हटलं जवळच आहे मित्र आहे म्हटलं ना, मी तर दम भरला. म्हटलं की तू जवळच आहे तर करावं लागतं तू म्हणून. किती विचार करतोस रे मित्रांचा. कोणाची दृष्ट नको लागायला. कौशिकी म्हणत होती ना, ते अगदी बरोबर आहे. लग्नानंतर ना फार चांगला बदल झालाय तुझ्यात. आधी कसा वागायचास रे, बेजबाबदारपणे. हे तू कौतुक करतेस का? कौतुकच करते रे, कौतुकच करते. आधी कसा होतास, कोणाशी काही घेणं नाही देणं नाही. पण आता सगळ्यांचा विचार करतोस, सगळ्यांशी चांगलं वागतोस. तुला माहितीये, मी तुझ्या काकांना सुद्धा सांगितलं, युवराज किती बदललाय. आधी सकाळी उठल्यावर तोंड बघू नये असं वागायचास, पण आता तर सगळ्यांचा किती विचार करतोस, चांगलं वागतोस सगळ्यांशी. तुझ्यात झालेला बदल ना खूप आवडलाय मला. तुझे काका तर म्हणत होते युवराज कधी सुधरूच शकत नाही, पण आता जाऊन सांगते त्यांना, युवराज किती सुधारलाय, सगळ्यांचा विचार करतो. असा शहाण्यासारखा वाग. गोड गोड बाळ ग माझं. जाऊन सांग ना त्यांना. आले.